आमचा रस्त्याला विरोध नाही, आमचा विरोध एकच आहे, शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावा, त्यांना योग्य तो मोबदला द्यावा. महागाई जर 4 पटीनं 6 पटीनं वाढली असेल आणि त्या महागाईच्या तुलनेत जर तुम्ही आमच्या जमिनीचा मोबदलाच देत नसेल, तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं काय आणि खायचं काय? डायरेक्ट शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊन रस्त्यांच्या कामाला सुरुवात करते, अशी मोगलशाही आणि असं इंग्रजांपेक्षा भयानक हे सरकारचं कामकाज चालू आहे. शेतातून त्यांनी रस्ता नेऊ नये यासाठी आमचा विरोध आहे. किती मार्गाने रस्ता न्यावा, आमची कुठलीही हरकत नाही रस्त्यासाठी. नमस्कार, आपण बघू शकता नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसापासून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचा प्रस्ताव हा समोर आलेला आहे. अनेक कामांना सुरुवात झालेली आहे, परंतु नाशिकमध्ये बाहेर रिंग रोड परिक्रमा रस्ता या नावाने रस्ता होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची प्रस्तावना करण्यात आली, तरी सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट देखील मानला जातो. तसेच त्यामध्ये चेन्नई सुरत एक्सप्रेस हायवे देखील आहे, तसेच बाहेर रिंग रोड देखील आहे. अशा अनेक रस्ते होत असताना अनेक शेतकरी बाधित होत आहे आणि या शेतकऱ्यांच्या तक्रारी एकच आहे का आमच्या भागातून जे रस्ते जात आहे त्याचा मोबदला योग्य तो मिळावा. तसेच मोबदला कमी मिळत आहे तर आमचा या रस्त्याला विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नसून तसेच हे रस्ते जे होत आहे त्याला विरोध आहे. नेमका पूर्वी ज्या डीपी प्लॅन केलेले रस्ते होते ते रस्ते पूर्वी जसे होते तसेच करावे असं देखील मागणी यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात शेतकरी अनेक दिवसापासून यशवंत पटांगण या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे. तर या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमके या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि या शेतकरी नेमके कशासाठी उपोषणाला बसलेले आहेत. नमस्कार, काय सांगाल नेमकं? मी कचरू शिवराम गंदास, राहणार वडगाव पिंगळा, तालुका सिन्नर. आम्ही गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आहे, परंतु आमच्या मागण्या जाणून घेण्यासाठी सरकारला आणि प्रशासनाला जराही वेळ मिळत नाही. आमच्यातील काही आंदोलनकर्त्यांची आज अतिशय तब्येत खालावल्यामुळं त्यांना इतक्यातच रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु जर सरकार किती बळी गेल्यानंतर त्याची जर दखल घेणार असेल तर या ठिकाणी मी प्रथमतः या ठिकाणी शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी की आम्ही का बसलो आहे या ठिकाणी पहिले शासनानं जाणून घेतलं पाहिजे. कित्येक वर्षापासनं आमच्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचं संपादन न करता जमिनी बळकवायच्या, त्या जमिनी घ्यायच्या, त्याचा कुठलाही मोबदला द्यायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता डायरेक्ट काम करायचं, ही जी मोगलशाही या ठिकाणी चालू आहे ही अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सरकारनं विकास करावा. आमचा विकासाला अजिबात विरोध नाही. त्यामुळं सरकारनं याच्या बाबतीमध्ये लवकर जर तोडगा नाही काढला तर आम्हाला याहीपेक्षा वेगळं आंदोलन उभं करावं लागेल. रस्ते होणारच आहे, विकासाला विरोध करू नका. आमचा रस्त्याला विरोध नाही, आमचा विरोध एकच आहे, शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावा, त्यांना योग्य तो मोबदला द्यावा. आज जवळपास स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. महागाई जर 4 पटीनं 6 पटीनं वाढली असेल आणि त्या महागाईच्या तुलनेत जर तुम्ही आमच्या जमिनीचा मोबदलाच देत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं काय आणि खायचं काय? जगायचं कसं? हा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. यापुढे एकदा जमीन बाधित झाली, ती जमीन गेली, नंतर आमच्याजवळ जमीनच नाही. आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. यानंतरची पिढी आम्ही काय करायचं? पुढच्या पिढीला आम्ही काय शिल्लक ठेवायचं? यामध्ये तुमचं भूसंपादन होत आहे, याच्यात मुख्य मागण्या काय आहेत? मुख्य मागणी आमची एकच आहे, रीतसर त्यांनी संपादन करावं. आमच्याकडे तर कुठल्याही प्रकारचं संपादन नाही, कुठल्या शेतकऱ्याला नोटीस नाही, कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची चर्चा नाही. डायरेक्ट यंत्रणा आली आणि कामाला सुरुवात केली. ही जुलूमशाही आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही काम होऊ देणार नाही. मुळात जर शासन आमची जर दखल घेत नसेल तर आम्हाला तो रस्ताच होऊ द्यायचा नाही. आम्हाला तो रस्ताच नको. नक्कीच. काय सांगाल, काय नाव तुमचं? मी भास्कर रामभाऊ उगले, चिंचोली, तालुका सिन्नर. सरकारने अतिशय दडपशाही धोरण सुरू केलेलं आहे, अत्याचार करत आहे. कुठल्याही भूसंपादन कायदा 1894, भूसंपादन कायदा 2013 याची सरकार अंमलबजावणी करत नाही. भूसंपादन कायदा काय सांगतो की तुम्हाला कुठल्याही प्रोजेक्टसाठी जर जमिनी घ्यायच्या असेल तर तिथल्या 70% शेतकऱ्यांना 70% शेतकऱ्यांची मान्यता पाहिजे, मंजुरी पाहिजे. सरकार शेतकऱ्यांची मंजुरी घेत नाही, मान्यता घेत नाही, शेतकऱ्यांना माहिती देत नाही आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊन रस्त्यांच्या कामाला सुरुवात करते. अशी मोगलशाही आणि असं इंग्रजांपेक्षा भयानक हे सरकारचं कामकाज चालू आहे आणि या कामकाजाला आमचा सक्त विरोध आहे.
आमच्या जमिनी जात आहेत. 25% वाढीव मोबदला देता असं सरकार सांगत होतं थेट खरेदीला, काय नेमका प्रकार आहे? 25% मोबदला देऊन सुद्धा त्या जमिनीचं व्हॅल्युएशन आजच्या बाजारभावापेक्षा निम्म्यापेक्षा कमी आहे. म्हणजे 25% फक्त गाजर आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी जमिनी सरकार देत असलेल्या किमतीपेक्षा 50 पट जमिनीचा बाजारभाव जास्त आहे. आमचं तर म्हणणं आहे, आमची 10 गुंठे जमीन जर तिथं जात असेल तर सरकारने आम्हाला 5 गुंठे त्या पैशात तिथं जमीन घेऊन द्यावा. सरकार देत असलेल्या पैशामध्ये आम्हाला त्या गावात निम्म्यापेक्षाही कमी जमीन मिळत नाही. इतका कमी मोबदला सरकार देत आहे. फक्त ते गाजर दाखवतंय. 25% आम्ही जास्त देतोय, 5% जास्त देतोय, परंतु हे मुळात सत्य नाही. हे सगळं खोटं आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येतं का जमिनी हस्तांतरित करण्यात येणारच? शासन जबरदस्ती करतंय आणि जोर जबरदस्ती शासनाची चालू आहे. शासन मुघलाई पद्धतीनं वागत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसून अतिक्रमण, पोलीस बळाचा वापर करतंय. शेतकरी जबरदस्ती जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतंय आणि हा होत असलेला आमच्यावर अन्याय आहे. आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही गांधीजींच्या मार्गाने असंहिष्णुतेने, शांततेने उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. काय सांगाल एकंदरीत हा जो रस्त्याचं भूसंपादन सुरू आहे, तुम्ही हे उपोषण सुरू केलं? विषय असा आहे का आमच्या रिंग रोड परिक्रमा मार्ग आहे ना, हा मार्ग आमच्या शेतातून चालला आहे, विंचुरगवळी भागातून. तर आमच्या पूर्ण क्षेत्र बाधित होत आहे तिथं. तर त्यांचा आमच्याकडनं नगरपालिकेच्या हद्दीतून DP प्लॅन रस्ता त्यांनी पहिले 30 वर्षापूर्वी मंजूर केलेला आहे, पण तो रस्ता ते फॉलो करत नाही. त्यासाठी आमचा पुरेपूर त्यांना विरोध आहे का आमच्या शेताचं नुकसान करून त्यांनी हे करू नये. शासनाने त्याची दखल घ्यावी का आमच्या छोट्या छोट्या जमिनी, आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे आणि आम्ही त्याच्या पुढे जर जमीन गेल्या तर जगणं आमचं मुश्किल होणार आहे. त्यांनी आमच्यासाठी थोडा प्रयत्न करावा, आम्हाला सहकार्य करावं शेतकऱ्यांना. DP रोडनी त्यांनी रस्ता वळवण्यात यावा. तुमच्या इथून चेन्नई सुरत देखील महामार्ग जात आहे, आमचं बाधित होतात. त्याच्यात माझं पण क्षेत्र वैयक्तिक बाधित होत आहे. म्हणजे एका गावातून जर दोन रस्ते जर नेत असेल सरकार, तर त्याच्यावरती आमच्या शेतकऱ्यावरती खूप त्या मोठा रस्त्याचा अन्याय मोबदला होतोय. योग्य मिळतो का? नाही, मोबदला पण मिळत नाही त्याच्यावरती, आम्हाला काहीच मोबदला मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे सरकारवरती नाराज आहे. यावरती तुम्ही काय उपाययोजना केल्या आतापर्यंत? उपाययोजना काय करणार सरकार पुढे? सरकारला एकच निवेदन देणे, त्यांच्या मार्फत आपण काहीतरी काही पॉझिटिव्ह सहकार्य झालं भूमिका. नाही का सरकारकडनं? सरकारकडनं काहीच नाही. अधिकाऱ्याकडनं? उडवाउडीचे उत्तर देता. हे अधिकारी गेलं का त्या अधिकाऱ्याकडे पाठवता, त्या अधिकारी गेलं का दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवता. त्याच्यामुळे आम्हाला आजपर्यंत कुठलाच न्याय मिळेल नाही. तर आम्ही त्या सरकारवरती पूर्ण नाराजी व्यक्त करतोय. आम्हाला पुढे न्याय मिळावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने. भूसंपादनाला तयार आहात का? रस्त्याला तुमचा विरोध आहे? रस्त्याला पूर्णपणे विरोध नाही आमचा. जो विकास चाललाय त्याला कुठला विरोध नाही, पण आमच्या शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांनी रस्ता नेऊ नये यासाठी आमचा विरोध आहे. DP मार्गाने रस्ता न्यावा, आमची कुठली हरकत नाही रस्त्यासाठी. नक्कीच. काय सांगाल बाबा, काय नाव तुमचं? शिवराम चव्हाणे. काय सांगाल एकंदरीत हे रस्ते होत आहे, तुमचा हे आधार आहे, रस्त्याने तुम्ही शेती करत असताना हा, आज तुमची शेती भूसंपादनामध्ये जात आहे. आमची शेती अशी जाते का मिलिटरीमध्ये जमीन घेतलेली आहे, आमची आजची गेलेली जवळजवळ 75%, राहिली 20%. त्याच्यातही हा लिंक रोड चालला. काय त्या लिंक रोड गेल्यावर तर आम्हाला हे बौलं, आंबेगावला, हे 2-4 गाव राजूरगावला राहिलं, जागाच राहिली नाही. काय तर त्याच्याकरता नाही उपोषण घेतल्याचं आमचं म्हणणं असं आहे का लिंक रोड हा बंद व्हावा. या आमच्या अगोदर देखील बाधित होता तुम्ही? बाधित हो. कशामध्ये जमीन गेली तुमची? आटली सेंटरमध्ये, आटलरीमध्ये. हा, गोळीबाराच्या याच्यामध्ये. आणि आता पुन्हा भूसंपादन होणार. हो. तुमचं गाव आधीच विस्थापित आहे का? हा आहे. विस्थापितच आहे, आता पुन्हा विस्थापित होणार. हो. नक्की या संदर्भात तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना काही माहिती दिली, चर्चा झाली? काही झाले नाही. ते लोक आले, काय मोजणी केली, खांबरवली, आम्हाला माहिती काही बतवलं नाही का तुमची जमीन जाते का काय करते. त्यांनी ते केलं आमच्याकडे. ते त्याचा आमचा हा तो विरोध आहे का आमच्याकडं लिंक रोड हा जो व्हायलाच नाही पाहिजे. झाला नाही पाहिजे. हो, का आम्ही राहतच नाही काही ना. तुम्हाला योग्य मोबदला दिला तर तुम्ही रस्त्याला जागा देणार का? नाही, आम्हाला मोबदल्याची काही गरज नाही. मोबदला देऊन काय करतात? पोरं घेतील दारू पिऊन आणि आम्हाला माती करतात.
पिढ्या बरबाद होते. हो झालीच होणारच. त्या 2-3 गावाची पिढ्या बरबादच होणार. पिढ्या बरबाद होते. हा पैसे काय आम्हाला हे आम्ही ऐकणार आहे का हे पोरं? पैसा पाहिलं का ऐकणार आहे का? पैसा आल्यानंतर हा. पैसा व्यर्थ जातो. हा, जमीन हा. असली तर तशीच राहील काहीतरी करतील. जमिनीचं काहीतरी करते. हो. शेती व्यवसाय. हो, व्यवस्थित. नक्की. काय- काय सांगाल, तुम्ही युवक आहात, तुम्ही शेती व्यवसाय करता का? हो, शेती व्यवसाय करतो. किती वर्षापासून शेती करता? जवळपास आम्ही 10-15 वर्षापासून वडिलोपार्जित आमचा शेती व्यवसाय आहे. पण आता क्षेत्र आमचं जवळपास 75 ते 80% क्षेत्र आमचं मिलिटरीत गेलेलं आहे आर्टिलरी सेंटरमध्ये. त्याच्यातून 15-20% क्षेत्र राहिलंय. त्याच्यातून यांनी जवळपास 60 मीटरचा रिंग रोड तिथून नेलेला आहे. त्याच्यामुळे जमिनी अक्षरशः शिल्लक राहत नाहीये. टोटली बागायती एरिया आणि म्हणजे असं पूर्ण बागायती एरिया तिथून जातोय. बागायती क्षेत्र हो, जातंय. पूर्ण त्याला बागायती योग्य क्षेत्र. मोबदला मिळतो का बागायती? मोबदला आम्हाला नाही दिला तरी चालेल, पण जमिनी नाही गेल्या पाहिजे. जो डीपी प्लॅनने रस्ता केलाय पहिला जो नियोजित होता, तर त्याने रस्ता न्यावा एवढीच सरकारला विनंती. डीपी प्लॅन जो होता पूर्वीप्रमाणे हो, हो. त्याचप्रमाणे रस्ता त्याचप्रमाणे झाला. आता उपोषण किती दिवस चालू राहणार तुमचं? आज आमचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आम्ही आम्हाला करू. उपोषण सुरू राहणार. काय नाव तुमचं? रानू कुंबळे, कोणतं गाव तुमचं? गवळाने. काय सांगाल, जमीन जाते आहे तुमची, तुम्ही शेती करताना तुमचं आयुष्य गेलं, हो. आता जमीन तुमच्या डोळ्यासमोर भूसंपादन होत आहे, हो. नेमकी मागणी काय आहे तुमची? जमीन रस्त्यानं दार नाही बरं आमच्याकडं. गेलेले पाहिजे. एकंदरीत जर बघितलं तर हा सर्व प्रकार अतिशय शेतकऱ्यांसाठी दुःखदायक आहे. शेतकऱ्यांची जमीन जी जात आहे, या जमिनीमध्ये शेतकऱ्यांना जमिनीशिवाय पर्याय नाही, शेती केल्याशिवाय उपाययोजना नाही. शेतीचा जो पैसा येईल त्यामध्ये पिढ्या बर्बाद होऊ शकतात, पिढ्या व्यसनाधीन होऊ शकतात, असं देखील शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. अनेक शेतकरी या अगोदर देखील बाधित होते, आता त्यांच्या गावात विस्थापित झालेले होते आणि पुन्हा काही प्रकल्प येत आहे, प्रकल्पांमध्ये बाधित होत आहे आणि दिवसेंदिवस जर अनेक प्रकल्पांमध्ये बाधित होत आहेत, अनेक वेळा विस्थापन होणं हे आस्थापनेसाठी चुकीचं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांची विस्थापित होण्याची धोक्याची घंटा ही शेतकऱ्यांसाठी दुःखदायक आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरून निदर्शनास येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी एकच मागणी केली आहे का, हा रस्ता आमच्या जमिनीतून नको, डीपी प्लॅन जो पूर्वी आहे त्याप्रमाणे जर रस्ता केला तर आमचा कुठल्याही प्रकारचा रस्त्याला विरोध नाही, असं देखील यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सुदामसह अमोल जाधव, नवराष्ट्र नवभारत, नाशिक.